आदी मानवाने आदिम काळी आपली संस्कृती, आपला इतिहास, आपली जीवनशैली कातळावर कोरून ठेवलेली आहे। त्यालाच आपण कातळ शिल्पे, कातळ चित्रे, खोदचित्रे किंवा जिओग्लिफ्स असे म्हणतो। नमस्कार, आज आपण जाणार आहोत गोवा राज्यातील रेवण उजगी या ठिकाणी असलेल्या कातळ चित्रांना भेट देण्यासाठी। येथे येण्यासाठी आपणास पणजीपासून 7 ते 65 किलोमीटर तर मडगाव पासून अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर व रेवणापासून जवळच 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हे गोव्यातील अति प्राचीन आदिम काळातील कातळ खोदचित्रे आपणास पाहावयास मिळतात। मडगाव, केपे, रेवणा करत आपण उजगी येथे पोहोचतो। याच मार्गावर आपणास आडवाटेला न जाता कित्येक देवस्थान व प्राचीन ठिकाणे तसेच निसर्गरम्य ठिकाणे पाहावयास मिळतात। त्यापैकी सुप्रसिद्ध श्री दामोदर मंदिर, श्री विमलेश्वर मंदिर तर प्राचीन व सुंदर अशी कुशावती गुहा व बौद्ध लेणी किंवा रेवणा लेणी देखील आपणास पाहावयास मिळतात। निसर्गरम्य अशी घाटवाट व वनातून जाणारे मार्ग मनाला एकदम मोहून जातात। रेवणा नेत्रावली रस्त्यावर उजगीपासून उजव्या बाजूस असलेल्या मार्गाने आपण सरळ पुढे गेल्या आणि हा येतो आपला रेवणावरून आणि इथूनच आपल्याला उजव्या बाजूला आतमध्ये घुसायचं। उजगीपासून उजव्या बाजूस असलेल्या मार्गाने आपण सरळ पुढे गेल्यास बंद असलेली मायनिंग खाण आपल्या नजरेत पडते। अशा मायनिंग खाणी म्हणजेच दरवेळेस गोव्यातील निवडणुकीचा प्रमुख मुद्दा। या खाणीतून होणाऱ्या मायनिंग उत्पन्नामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असे पर्यावरण संघटनेची तक्रार होती। त्यामुळे 2018 पासून या मायनिंग खाण व्यवसाय बंद पडला आहे। याच खाणीच्या असेच पुढे आल्यावर आपल्याला एक चेकपोस्ट लागतो। येथे कसलीही फी न आकारली जाता आपण फक्त आपले नाव नोंदणी करायचे आहे। ही जागा पुरातन विभागाच्या आधिपत्याखाली असल्याने येथे माहितीचा फलक लावलेला आहे, पण आपणास रस्त्यावर फक्त एकच फलक आहे। त्यामुळे येथे पोहोचण्यासाठी आपण वाट चुकण्याची शक्यता जास्ती आहे। जुवारी नदीची उपनदी असलेली कुशावती नदी आहे आणि दिवाळीच्या नंतरच आपल्याला हे सर्व कातळ शिल्प बाहेर येतात। अन्यथा इतर वेळेला ही नदी संपूर्ण पाण्याने भरलेलं असतं। हा पात्र दिवाळीच्या नंतरच हे पात्र रिकाम होतं। कदाचित मानवाने आपली भाषा, आपली संस्कृती सांगायची सुरुवात केली असेल तेव्हाची म्हणजे इसवी पूर्वी 20,000 ते 30,000 वर्षाचे हे खोदचित्र असावेत असे अभ्यासकांचे मत आहे। आणि ही खोदचित्रे दगडी अवजाराने कोरलेली असावीत, कारण अशी अवजारे मोठ्या प्रमाणात याच परिसरात सापडली आहे। विशेष म्हणजे ही माणसं कोण होती, कोठून आली असती, संशोधकांना देखील अजून उलगडलेले नाही। कोणत्याही प्रकारच्या आजच्या सारख्या आधुनिक अवजारे नसताना देखील साध्या दगडाच्या मायक्रोलिप्स म्हणजे सूक्ष्म अवजाराच्या सहाय्याने आपल्या कल्पना, आपली जीवनशैली, आपली संस्कृती किंवा वास्तव्य जमिनीवर असलेल्या कठीण कातळावर कोरलेले आहेत। या कलेला वैज्ञानिक भाषेत रॉक आर्ट असे म्हणतात। रॉक आर्टचे मुख्य 4 भाग आहेत। पेट्रोगिप्स म्हणजेच कोळसा, माती, झाडाचे पाने, फुले, गेरू याच्यापासून बनवलेल्या रंगाच्या साहाय्याने पाषाण रंगून चित्र काढणे। दुसरी पेट्रोग्लिफ्स म्हणजेच गुहेत किंवा गुहेच्या भिंतीवर छतावर कोरून काढलेले चित्र। तर दगडाची रचना करून एखादी आकृती निर्माण करणे म्हणजेच रॉक वॉल। त्याचप्रमाणे जिओग्लिफ्स म्हणजेच हे आपण जे पाहतो ते जमिनीवर खोदून काढलेले खोदचित्र।
या ठिकाणी विविध प्रकारचे खोदचित्र आपणास पाहावयास मिळतात। गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेले अशा प्रकारचे हे चित्र आहे। हे चित्र मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत, तर स्थानिक लोक या चित्राला चक्रव्यूह म्हणतात। तसेच गवा, झुंज देणारे बैल, वेगवेगळे प्राणी, माणसाचे महाकाय पावलं, पाण्याच्या टाक्या, चर असे कित्येक खोदचित्रे आपणास येथे पाहावयास मिळतात। असे खोदचित्रे महाराष्ट्रातील कोकणात तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात। भूतत्वांच्या मते ही चित्र जांभ्या दगडावर कोरली गेली म्हणून कित्येक वर्षे टिकून आहेत। हे चित्र जर काळ्या दगडावर म्हणजे बेसाळ दगडावर कोरली असती तर त्यांची मोठ्या प्रमाणात झिंज झाली असती किंवा ते आतापर्यंत नाहीसे झाले असते। उन्हाचा, पावसाचा व रासायनिक कसलाही परिणाम सहजा जांभ्या दगडावर होत नाही। म्हणजेच किती दूरदृष्टी ठेवून ही खोदचित्रे काढली गेली आहेत। जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, धन्यवाद।